हॅलो फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं माझ्या या माय होमली वाईब्स पूजा या युट्यूब चॅनलवरती मी खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की देवी लक्ष्मीची पूजा ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये का केली जाते. खरं तर देवी लक्ष्मीची पूजा मार्गशीर्ष महिन्यामध्ये करण्यामागे खूप सुंदर असं आध्यात्मिक महत्व आहे, जे की आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खरं तर हा महिना हा सर्व देवांचा खूप जास्त आवडता आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हणून ठेवलंय की मासांना मार्गशीर्षोहम, म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना मला खूप जास्त प्रिय आहे. म्हणून या महिन्यात केलेली देवी लक्ष्मीची उपासना अतिशय शुभ मानली जाते. या महिन्यात लक्ष्मी पूजा केल्याने घरात धनधान्य सुख समृद्धी वाढते. दिवाळीनंतर लक्ष्मी पृथ्वीवर जास्त दिवस वास करते, म्हणून मार्गशीर्ष हा तिच्या आशीर्वादाचा विशेष काळ मानला जातो. तसेच मार्गशीर्ष हा देवी लक्ष्मीचा अतिशय प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात केलेली लक्ष्मी पूजा 10 पट अधिक फलदायी मानली जाते. तसंच आपण लक्ष्मी पूजा ही गुरुवारीच का करतो? कारण की गुरुवार हा देवतांचे गुरु बृहस्पती यांचा दिवस आहे. बृहस्पती म्हणजे बुद्धी, भाग्य, ज्ञान, समृद्धी आणि लक्ष्मी म्हणजे धन, सुख, स्थैर्य दोन्ही एकत्र आल्यावर धन, भाग्य, समृद्धी यांचा प्रभाव अधिक वाढतो. म्हणून मार्गशीर्षातील गुरुवार अत्यंत शुभ मानला जातो. मार्गशीर्षातील गुरुवार हे महालक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. हे व्रत केल्याने घरातील अडचणी दूर होतात, आर्थिक स्थैर्य वाढते, कुटुंबात शांतता राहते. दिवाळीनंतर लक्ष्मी देवी पृथ्वीवर अधिक काळ वास करते, म्हणूनच मार्गशीर्षातील गुरुवार हा तिचा सर्वाधिक प्रभावी काळ मानला जातो. म्हणूनच मार्गशीर्षातील गुरुवार लक्ष्मी पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुम्हाला ही माहिती माहित होती का, हेही मला कळवायला विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी असे जे काही नवीन नवीन माहिती घेऊन येईल आपल्या सणांबद्दल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये नव्या माहितीसह. धन्यवाद.